Hello students, engineering graphics projection of line problem number 3 आता आपण स्टडी करणार आहोत. ऑलरेडी वी हॅव सॉल्व्ड टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू प्रोजेक्शन ऑफ लाईन. वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट टॉपिक इन ग्राफिक्स. सो अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा. ग्राफिक्स रिलेटेड बरेचसे आपण व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर वेगवेगळे पॅरामीटर्स हे दिले जातात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. बघूयात हा प्रॉब्लेम कसा आहे. तर लाईन ए बी हॅज एंड पॉइंट ए 20 mm अबव HP अँड 30 mm इन फ्रंट ऑफ EP. म्हणजे XY लाईनच्या वरती ए पॉइंटची पोझिशन दिलेली आहे, तो 20 mm आहे, आणि XY लाईनच्या खाली 30 mm आहे. द अदर एंड B इज 60 mm अबव HP अँड 45 mm इन फ्रंट ऑफ EP. म्हणजे ए आणि बी चे डिस्टन्स मागच्या देखील प्रॉब्लेम मध्ये दिले गेले होते, या देखील प्रॉब्लेम मध्ये आहे, पण त्या प्रॉब्लेम मध्ये ट्रू लेंथ डिस्टन्स दिलं होतं. आता या प्रॉब्लेम मध्ये ट्रू लेंथ डिस्टन्स नाहीये. थीटा, अल्फा, बीटा, फाय कुठलेही अँगल दिलेले नाहीयेत. एलिव्हेशन लेंथ नाही, प्लान लेंथ नाही. त्यांनी एक सेंटेन्स यूज केलाय की द डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर इज 70 mm. आता हे सेंटेन्स काय बघा. म्हणजे ज्या प्रॉब्लेम्स मध्ये कुठल्याही लेंथ दिल्या जात नाही, कुठलेही अँगल दिले जात नाही, फक्त ए आणि बी च्या पोझिशन दिल्या जातात आणि डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर ते दिलंय. ते नेमकं काय आपण या प्रॉब्लेमच्या माध्यमातून बघणार आहोत. HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन, VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन आपल्याला माहितच आहे. तर एकदा गिव्हन डेटा आपण बघूयात. जसं मी इथे ट्रू लेंथ समोर डॅश डॅश केलं, याचा अर्थ इथे दिली गेली नाहीये. ओके, तर ए पॉइंट आणि बी पॉइंटचे पोझिशन्स आणि हे एक सेंटेन्स पहा, डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर्स, हे काय असतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्रोजेक्शन ऑफ लाईनचा प्रॉब्लेम असेल, एनी प्रॉब्लेम, ठीक आहे, in that problem we have to find 7 different parameters, right? Means true length, elevation length, plan length, theta, phi, alpha, beta. In some problems 2 or 3 parameters may given, may not be given. Fine? दिलेले असतील किंवा नसतील. जर नसतील दिले तर कशा पद्धतीने आन्सर फाइंड आउट करायचे. प्रॉब्लेम तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून घ्या आणि गिव्हन डेटा जो आहे तो नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इझी होईल. ठीक आहे. तर हे गिव्हन आहे. त्याआधी ऑलरेडी मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता फक्त एकदम शॉर्ट मध्ये सांगतो की ट्रू लेंथ बरोबर थीटा आणि फाय हे अँगल असतात. थीटा हा XY लाईनच्या वरती असेल, फाय हा XY लाईनच्या खाली असेल. इलिव्हेशन लेंथ बरोबर जो अँगल असतो तो अल्फा असतो. इलिव्हेशन लेंथ आणि अल्फा XY लाईनच्या वरती असतील. प्लान लेंथ बरोबर जो अँगल असतो तो बीटा असतो आणि ते XY लाईनच्या खाली असेल. ऑलरेडी हे एक्सप्लेन करून झालेलं आहे. पहिले 2 व्हिडिओ तुम्ही बघा. ओके. तर हा गिव्हन डेटा आहे. आता या गिव्हन डेटाच्या बेसवर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो लेट सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑन बोर्ड. ऍक्च्युअली आपण बोर्डवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघणार आहोत, कारण डायमेन्शनिंग असेल, लाईन वर्क असेल, या सगळ्याच्या अॅक्युरसी आपल्याला पाहिजे असतात. चला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात बोर्डवर. ओके, प्रोजेक्शन ऑफ लाईन प्रॉब्लेम नंबर 3 आपण स्टडी करत आहोत. अँड द गिव्हन डेटा इज in this problem, especially distance between end projector is 70 mm. This is the new point they have given. Distance of point A above XY line and in front of EP means below XY line. Distance of point B above XY line and below XY line or in front of EP. हे दोन्ही दिलेले आहेत. A आणि पॉइंट B चे डिस्टन्स दिलेले आहेत. आता लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिली होती, किंवा कधी कधी एलिव्हेशन लेंथ दिली जाईल, प्लान लेंथ दिली जाईल, किंवा ऍटलीस्ट अँगल थीटा, फाय. या प्रॉब्लेम स्टेटमध्ये 7 पॅरामीटर पैकी काहीच दिलेलं नाही. ना अल्फा, ना बीटा किंवा फाय, थीटा हे काहीच दिलं नाहीये. फक्त ए च्या पोझिशन दिल्यात आणि अजून एक सेंटेन्स यूज केलंय, डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर. असा ज्यावेळेस प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येतो त्यावेळेस सॉल्व्ह कसा करायचा आपण बघूयात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तर XY लाईन तुम्ही ड्रॉ कराल. ठीक आहे. जे पॉइंट ए चे आणि पॉइंट बी चे लोकेशन किंवा आपण लोकस दिलेले आहेत ते ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे ए चं डिस्टन्स 20 mm अबव HP हॉरिझॉन्टल प्लेनच्या वरती. ओके, म्हणजे अबव XY लाईन 20 mm दिलेलं आहे. तर आपण 20 mm वर इथे एक लाईन ड्रॉ केली आणि ए डॅश पॉइंट तिथं दिला 20 mm वर XY पासून. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली की जो असेल लोकस ऑफ पॉइंट ए. ठीक आहे. 30 mm इन फ्रंट ऑफ EP म्हणजे XY लाईनच्या खाली, बिलो XY लाईन 30 mm वर परत एकदा ए पॉइंट ड्रॉ केला, ए पॉइंट प्लॉट केला आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. ओके, म्हणजे लोकस ऑफ पॉइंट ए. मागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलेलं आहे की या दोन्हीचं किती जास्त इम्पॉर्टन्स आहे ते आपण का ड्रॉ करतो स्ट्रेट लाईन दोन्ही पण. ठीक आहे. मागचे दोन्ही प्रॉब्लेम ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्या, नंतरच तुम्हाला हा प्रॉब्लेम समजेल. ओके,
कारण त्या प्रॉब्लेम मध्ये ट्रू लेंथ दिलेली होती, थिटा आणि फाय दिला होता. ठीक आहे, त्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे आपण बघितलेलं आहे. एका प्रॉब्लेम मध्ये डिस्टन्स ऑफ ए आणि बी फक्त ट्रू लेंथ दिली, बाकी 6 पॅरामीटर आपण फाइंड आउट केले होते. ओके, आता या प्रॉब्लेम मध्ये 7ही पॅरामीटर दिलेले नाहीत, फक्त डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर. ठीक आहे, जसं आपण ए पॉइंट प्लॉट केला तसंच बी चं पण त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे. फ्रॉम एक्स वाय लाईन डिस्टन्स ऑफ बी 60 mm. मग इथून एक्स वाय लाईन पासून 60 mm वर आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली, त्याला नाव दिलं लोकस ऑफ बी. लोकस मीन्स ग्रुप ऑफ बी. इथे कुठेही बी पॉइंट येऊ शकतो, बी, B1, B1 डॅश जे काही असतील ते. ठीक आहे, तसंच एक्स वाय लाईन पासून खाली 45 mm वर. ठीक आहे, इथे जे दिलंय ते गिवन डेटा मध्ये हे सगळं गिवन आहे, आपण ते ड्रॉ करून घेतलंय. 45 वर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली, लोकस ऑफ पॉइंट बी. आता इथं जो काही गिवन डेटा दिलाय तो सगळा ड्रॉ करून झालाय, प्लॉट करून झालाय. ठीक आहे, आता हे जे सेंटेन्स आहे याचा यूज काय कसा करायचा, कारण यानंतर आपण दुसरं काहीच ड्रॉ करू शकत नाही. ट्रू लेंथ वगैरे कुठलंही पॅरामीटर दिलं नाही, फक्त हे म्हटलं की डिस्टन्स बिटवीन इन प्रोजेक्टर इज 70 mm. आता एंड प्रोजेक्टर काय असतं ते आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, ठीक आहे, हे दोन्ही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. ठीक आहे, परत एकदा रिपीट करतो, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्हीही FVV दोन्हीही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. अँगल मे व्हॅरी, अँगल त्याचा चेंज होऊ शकतो. आता फ्रंट व्ह्यू म्हणजे काय की एलिव्हेशन लेंथ आणि टॉप व्ह्यू म्हणजे प्लॅन लेंथ. ओके, मग जर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू एकाच प्रोजेक्शन मध्ये, तर एलिव्हेशन आणि प्लॅन हे सुद्धा एकाच प्रोजेक्शन मध्ये असतील. ठीक आहे, म्हणजे एलिव्हेशन आणि प्लॅन हे दोन्हीही एकाच प्रोजेक्शन मध्ये असतात. म्हणजे समजा ए पॉइंटचं हे प्रोजेक्शन आहे, जसा ए डॅश पॉइंट हा फ्रंट व्ह्यू आहे पॉइंट ए चा, आणि ए पॉइंट हा टॉप व्ह्यू आहे पॉइंट ए चा. ठीक आहे, म्हणजे एलिव्हेशनची स्टार्टिंग इथून होणार आहे, एलिव्हेशन लेंथची, प्लॅन लेंथची स्टार्टिंग इथून होणार आहे. मग ही एक लाईन आणि पुढची एक लाईन, त्या लाईनवर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असेल. ठीक आहे, म्हणजे एक्स वायच्या वरती आणि खाली एलिव्हेशन आणि प्लॅन असेल. ठीक आहे, आता हे जे दिलंय डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर म्हणजे दोन प्रोजेक्शन मधलं डिस्टन्स 70 mm असं त्यांनी म्हणलंय. म्हणजेच काय, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ह्याच्या दोन डिस्टन्स, दोन लाईन स्ट्रेट लाईन असतील, दोन प्रोजेक्शन लाईन असतील, तर त्यामधलं डिस्टन्स जे असेल ते असेल 70 mm. इट सिम्पली मीन्स दॅट जर आपण हे 70 mm डिस्टन्स इथपासून स्ट्रेट लाईननी ड्रॉ केलं तर आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू म्हणजेच एलिव्हेशन आणि प्लॅन या दोन्ही लेंथ मिळतील. ठीक आहे, ट्रू लेंथ मेन्शन केलेली नाहीये, तर आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्रोजेक्टर म्हणजे दोन प्रोजेक्टर मधलं, आपण जे प्रोजेक्शन्स बघतो दोन प्रोजेक्टर मधलं जे डिस्टन्स आहे ते 70 mm. जर आपण इथं ते ड्रॉ केलं, सध्या आपण आता ड्रॉ करून बघूयात. ठीक आहे, तर इथून ह्या ए चा हा एक प्रोजेक्टर आहे. ठीक आहे, या प्रोजेक्टरवर दोन पॉइंट आहेत. इथपासून आपण काय करणार आहेत की एका 70 mm डिस्टन्सवर, फॉर एक्झाम्पल हे डिस्टन्स 70 mm आहे. ठीक आहे, तर या 70 mm डिस्टन्सवर आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे, जी स्ट्रेट लाईन पॉइंट लोकस ऑफ पॉइंट बी ला जिथे कुठे टच करेल, इथपासून स्ट्रेट 70 mm ची जी लाईन आपण ड्रॉ केली, लोकस ऑफ बी ला जिथे कुठे टच करेल त्या पॉइंटला बी डॅश नाव द्या. आणि जर आपण ही लाईन जॉईन केली, ही लाईन डार्क असेल कारण आपल्याला हा फ्रंट व्ह्यू किंवा आपण म्हणूयात की एलिव्हेशन लेंथ मिळेल. ठीक आहे, 70 mm स्ट्रेट डिस्टन्स ड्रॉ केलं, एक लाईन ड्रॉ केली, ती लाईन लोकस ऑफ बी ला जिथे टच केली तो पॉइंट आपल्याला मिळाला बी डॅश, म्हणजेच तो मिळाला फ्रंट व्ह्यू, म्हणजेच ते मिळालं एलिव्हेशन. ठीक आहे, तोच पॉइंट जो खाली जॉईन होतोय इथे त्याला बी नाव द्या. ठीक आहे, जर तुम्ही इथं हे जॉईन केलं तर तुम्हाला कोणता पॉइंट मिळणार आहे, कोणती लेंथ मिळणार आहे, पॉइंट बी मिळेल. आणि लेंथ कुठली असेल, प्लॅन लेंथ PL. ठीक आहे, हा आता ही जी लाईन होती याचा मी तुम्हाला कळाला असेल की डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर, एंड प्रोजेक्टर कुठले असतात, जिथं फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू म्हणजेच एलिव्हेशन आणि प्लेन
ह्या आणि ह्या दोन्ही प्रोजेक्शन मध्ये एकाच प्रोजेक्शन मध्ये एलिव्हेशन आणि प्लान असतात. हे मी मागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला असा प्रॉब्लेम दिला जाईल त्यावेळेस तुम्हाला एलिव्हेशन आणि प्लान लेंथ मिळतील. म्हणजे आता तुम्हाला ह्या ज्या 2 गोष्टी एलिव्हेशन आणि प्लान ही लेंथ तुम्ही मेजर करा, किती होती ते तुम्ही लिहा. सगळ्या शेवटी मी आन्सर सांगणारच आहे. तर तुम्ही आता जी काही एलिव्हेशन लेंथ आली असेल ती इथं मेजर करा आणि आन्सर लिहा. जी प्लान लेंथ असेल ती परत एकदा मेजर करा आणि आन्सर लिहा. आता आपल्याला एलिव्हेशन लेंथ बरोबर हा जो अँगल मिळत असतो तो अँगल कुठला असतो? एलिव्हेशन लेंथ बरोबर आपल्याला जो अँगल मिळतो तो अँगल असतो अल्फा. तुम्हाला हे लगेच मेजर करता येईल इथून अल्फाचं तो अँगल किती डिग्री आहे. ओके. आणि प्लान लेंथ बरोबर जो आपल्याला अँगल मिळतो तो असतो बीटा. मग तुम्हाला इथं बीटा अँगल सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अल्फा पण मिळाला, बीटा पण मिळाला. एलिव्हेशन प्लान जे 7 पॅरामीटर फाइंड आउट करायचे होते त्यापैकी आपल्याला 4 पॅरामीटर मिळालेले आहेत. ठीक आहे. टीएल मिळाली, पीएल मिळाली, अल्फा आणि बीटा. आता फक्त 3 पॅरामीटर बाकी आहेत. म्हणजे ट्रू लेंथ, थीटा आणि फाय. जर तुम्ही ट्रू लेंथ इथं वरती ड्रॉ केली तर तुम्हाला थीटा ऑटोमॅटिक मिळेल. जर ट्रू लेंथ तुम्ही खाली ड्रॉ केली तर फाय ऑटोमॅटिक मिळेल. म्हणजे आता ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. आता ट्रू लेंथ फाइंड आउट कशी करणार? आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघितलं होतं की ट्रू लेंथ पासून आपण एलिव्हेशन लेंथ मिळाली होती आपल्याला. ठीक आहे. आणि ट्रू लेंथ पासून प्लान लेंथ सुद्धा मिळाली होती. कशी? तर जर ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये किंवा XY लाईनच्या वरती असेल तर आपण तिथून स्ट्रेट लाईन घेतो आणि एक आर्क करतो. आर्क केल्याच्या नंतर प्लान लेंथ मिळते. किंवा टॉप व्ह्यू पासून जर ट्रू लेंथ वरती आपण प्रोजेक्ट केली स्ट्रेट आणि एक आर्क जर ड्रॉ केला तर एलिव्हेशन लेंथ मिळते. मग आता आपल्याला जर इथे या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये ट्रू लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण एकतर टॉप पासून बॉटमला जाऊ शकतो किंवा बॉटम पासून वरती येऊ शकतो. ठीक आहे. आपण कुठली पण एक मेथड यूज करूयात. तर आता ती जी मेथड आपण या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये फक्त पहिल्यांदा तर टॉप व्ह्यू वरतून XY लाईनच्या वरतून तर आपण खाली जाऊ. पहिली टॉप व्ह्यू मधली ट्रू लेंथ आपण कॅल्क्युलेट करू आणि नंतर मग फ्रंट व्ह्यू मध्ये. ठीक आहे. किंवा रिव्हर्स पण तुम्ही करू शकता. आपण रिव्हर्स जरी केलं तरी हरकत नाहीये. आता प्लान लेंथ पासून जर फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ घ्यायची तसं देखील आपण करू शकतो. तसं करूयात. मग ज्यावेळेस ट्रू लेंथ असते आपण काय करतो? एक स्ट्रेट लाईन खाली देतो आणि आर्क देतो. ठीक आहे. तर आता आपल्याला रिव्हर्स प्रोसेस करायची. ज्यांनी पहिले 2 प्रॉब्लेम बघितलेले आहेत त्यांना हा प्रॉब्लेम समजेल. ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघून घ्या. तर मेथड अशी आहे की जर प्लान लेंथ पासून तुम्हाला ट्रू लेंथ घ्यायची असेल तर म्हणजे इथं बॉटम पासून हे डिस्टन्स जे आहे ए आणि बी. ठीक आहे. ए आणि बी कंपास मध्ये घ्या, कर्कटक मध्ये घ्या जे तुम्ही म्हणता आणि इथून एक आर्क या लाईनवर टाका. ठीक आहे. इथून एक आर्क तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता हा जो आर्क तुम्ही इथे टाकलेला आहे तो आर्क स्ट्रेट तुम्हाला इथे वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. हा जो आर्क तुम्ही इथून इथे घेतला तर तिथपासून एक स्ट्रेट लाईन वरती घ्यायची. ती स्ट्रेट लाईन या पॉइंटला जिथे टच करेल. ठीक आहे. ती स्ट्रेट लाईन त्या पॉइंटला जिथे टच करेल तो पॉइंट असेल, हा जो पॉइंट आहे तो असेल B1 डॅश आणि ही जी लेंथ मिळेल तुम्हाला ही लेंथ असेल ट्रू लेंथ. ट्रू लेंथ बरोबर जो अँगल असतो तो असतो थीटा. ठीक आहे. म्हणजे ट्रू लेंथचं डिस्टन्स मिळालं तुम्हाला आणि अँगल थीटा सुद्धा मिळाला. ओके. आपण काय केलंय बघा. प्लान लेंथ आर्क घेतला इथपर्यंत आणि तो आर्क इथे वाटलास मी एरो करतो. ठीक आहे. इथून असा आर्क घेतला, इथून स्ट्रेट लाईन घेतली. कारण आपण ट्रू लेंथचा रूल काय आहे की जर आपण आधी ट्रू लेंथ ड्रॉ केली असती आणि आपल्याकडे प्लॅन लेंथ नसती तर आपण इथून स्ट्रेट खाली घेतली असती ए पर्यंत आणि असा आर्क दिला असता. ठीक आहे. इथं तीच रिव्हर्स प्रोसेस केली की इथून आर्क दिला ए पर्यंत आणि ती लाईन स्ट्रेट इथपर्यंत घेतली. ठीक आहे. ते आपल्याला ट्रू लेंथ मिळाली. आता ट्रू लेंथची जर तुम्हाला लेंथ मिळाली आहे, ठीक आहे, तुम्ही हे पण करू शकता की इलिव्हेशन लेंथ तुम्ही इथपर्यंत घ्या आर्क आणि स्ट्रेट खाली घ्या, तुम्हाला ती दुसरी बॉटम मधली ट्रू लेंथ मिळेल. पण एवढं करायची गरज नाहीये. ही ट्रू लेंथ मेजर करा. तुम्ही इथे जे दिलेत ना ही ट्रू लेंथ मेजर करा. ठीक आहे. आणि या पॉइंट पासून इथे आर्क करा. ट्रू लेंथ जी काही आलेली असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 80 mm येईल, 90 mm येईल, जे काही येईल हे इथून मेजर करा आणि या ए पॉइंट पासून बी च्या लोकस पर्यंत मार्क करा. इथं B1 नाव द्या. जिथं कुठं ती लेंथ येईल ट्रू लेंथ आणि जस्ट हे तुम्ही जॉईन करून घ्या.
तर तुम्हाला इथे जे मिळणार आहे ती असेल बॉटम मधली ट्रू लेंथ आणि त्या लेंथ बरोबर जो अँगल असतो तो अँगल असतो फाय, म्हणजे तुम्हाला हा सुद्धा अँगल मिळून जाईल. आता आपण काय केलेलं आहे की 7ही पॅरामीटर फाइंड आउट केले, तुम्ही ते फाइंड आउट करा. ठीक आहे, आणि ते सगळे इथे मेन्शन करा. आता मी तुम्हाला आता या 7 पैकी कुठले पण 3 डायमेन्शन देतो, तुम्ही ते क्रॉस चेक करा. ठीक आहे, सध्या व्हिडिओ वाटलं तर पॉज करा आणि नंतर बाकीचे पॅरामीटर तुम्ही फाइंड आउट करून मला सांगा. ओके, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ थोड्या वेळासाठी पॉज करा, मी पुढचे आन्सर लिहितो. ओके ओके, तर मी तुम्हाला आता आन्सर सांगतोय. मी सांगितलंय जसं की तुम्हाला 7 पॅरामीटर पैकी 3 आन्सर मी सांगेल, बाकीचे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. टॅली करूयात आपण बरोबर येतात की नाही. तर ट्रू लेंथ जी आली ती 82 mm तुमची या ठिकाणी चेक करा. अल्फा अँगल जो आहे म्हणजे एलिव्हेशन लेंथ बरोबरचा तो असेल 30 डिग्री. बीटा अँगल जो आहे म्हणजे प्लान लेंथ बरोबरचा तर तो असेल 12 डिग्री. ठीक आहे, आता EL, PL, थीटा आणि फाय हे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. करेक्ट आहे का नाही आपण ते चेक करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंप्लीट डायग्राम मध्ये, या कंप्लीट डायग्राम मध्ये दोनच गोष्टी, दोनच लाईन्स या डार्क येतील, बाकी सर्व लाईन फेंट येतील. ठीक आहे, तर 2 लाईन असतील. फ्रंट व्ह्यू म्हणजेच एलिव्हेशन लेंथ डार्क असेल आणि प्लान लेंथ AB ही डार्क असेल. मी जे ब्लॅक लाईन इथे दाखवली ती, बाकी XY लाईन सहित, डायमेन्शन सहित, ट्रू लेंथ सहित सगळ्या लाईन फेंट येतील. ठीक आहे, एलिव्हेशन आणि प्लेन डार्क येईल. अशा पद्धतीने आपण हा जो प्रॉब्लेम आहे जेव्हा डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर दिला जातो तो सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स. परत एकदा नवीन एक प्रॉब्लेम घेऊन आपण अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर येणारच आहोत.